नमस्ते. इयत्ता 10वीच्या विजन 40+ व्याख्यानमालेत आपले सहर्ष स्वागत. गणित विषयात आपण विविध घटकावरती चर्चा केलेली आहे. आता या घटकामध्ये 3 मार्कासाठी ऑरचा जो सांख्यिकीवरील प्रश्न येतोय तो म्हणजेच मध्यांक यावरती आपण चर्चा करूया. मध्यांक दिलेल्या सामग्रीचा मध्यांक काढण्यासाठी मध्यांक वर्ग माहीत असणे गरजेचे आहे आणि एकूण वारंवारतेची निम्मी म्हणजेच n/2 ची किंमत ज्या संचित वारंवारतेमध्ये येते, संचित वारंवारता ज्या वर्गात येते तो वर्ग म्हणजेच मध्यांक वर्ग असतो, हे लक्षात ठेवा. तर मध्यांक वर्ग शोधण्यासाठी आपल्याला एकूण वारंवारतेचे निम्म म्हणजेच n/2 काढणं गरजेचं आहे आणि n/2 ज्या संचित वारंवारतेमध्ये येते ती संचित वारंवारता ज्या वर्गाची आहे तो वर्ग म्हणजेच मध्यांक वर्ग असतो, हे लक्षात ठेवा. पुढे आपण जाऊया. एक प्रश्न घेऊया. वर्गीकृत सामग्रीचा मध्यांक काढायचे सूत्र जे आहे ते पहिला समजावून घेऊया. तर मध्यांक बरोबर काय, L कंसात n/2 वजा CF/F गुणिले H. L हे मध्यांक वर्गाची निश्चितम मर्यादा आहे. बहुलकामध्ये सुद्धा असंच आहे बघा, L ही बहुलक वर्गाची निश्चितम मर्यादा आहे, हे लक्षात ठेवा. H वर्गाची व्याप्ती, त्याचबरोबर n एकूण वारंवारता आणि F मध्यांक वर्गाची वारंवारता. जे मध्यांक वर्ग ज्या मध्ये येतो त्या वर्गाची वारंवारता ही म्हणून आपण F म्हणून घ्यायला पाहिजे. तर CF जे आहे हे मध्यांक वर्गाच्या आधीच्या वर्गापर्यंतची संचित वारंवारता आहे. अशा पद्धतीनं ही जी अक्षर आहेत ह्या अक्षरांचे अर्थ समजावून घ्या. प्रश्न असाही विचारू शकतात, एक सूत्र देतात आणि त्या सूत्रातील त्या अक्षराचा अर्थ काय, अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. तेव्हा अशा पद्धतीनं सुद्धा आपण तयारी करा 1 मार्कासाठी. n/2 ची किंमत ज्या वर्गाच्या संचित वारंवारतेमध्ये असते तो वर्ग म्हणजेच मध्यांक वर्ग म्हणून आपण घ्यावा, हे यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. एक प्रश्न घेऊया आपण बघा. खालील सामग्रीचा मध्यांक काढा. सामग्री दिलेली आहे 10 ते 20 2, 20 ते 30 3, 30 ते 40 5, 40 ते 50 7 आणि 50 ते 40 3. आपण तक्ता तयार करूया संभाक्षणी वारंवारता आणि संचित वारंवारतेचा. संचित वारंवारता काढते वेळी बघा 2शी 2 ठेवलंय आणि 2 आणि 3 ची बेरीज केली 5 आली. 5 आणि 5 ची बेरीज 10 आली. 10 आणि 7 ची बेरीज 17 आली. 17 आणि 3 ची बेरीज 20 आली. आणि हे 20 जो आहे ते एकूण वारंवारता आहे, त्याला n म्हणून घ्या. पुढे आपण n/2 ची किंमत काढूया. n/2 ची किंमत आहे 20/2 बरोबर 10. ही जी 10 आहे ही संचित वारंवारता जी आहे ती 30 ते 40 मध्ये आहे आणि म्हणून मध्यांक वर्ग जो आहे ते 30 ते 40 हा आहे. आपण अशा पद्धतीने तो ओळखलेला आहे. आता बघा, वर्गीकृत सामग्रीचा मध्यांक काढण्याचे सूत्र आपण पुन्हा लिहूया. मध्यांक बरोबर L कंसात n/2 वजा CF/F गुणिले H. L ची किंमत मध्यांक वर्गाची निश्चितम मर्यादा. आता तुम्ही पाहिलेलं आहेत की 30 ते 40 ची लहान संख्या जी आहे ती आहे 30. त्याच्यानंतर H वर्गाची व्याप्ती 40 वजा 30 10 येते. त्याच्यानंतर n एकूण वारंवारता आपण इथं काढलेलं आहे 20 आणि F मध्यांक वर्गाची वारंवारता. आता इथं बघा, मध्यांक वर्गाची वारंवारता जी आहे ती वारंवारता घ्यायची, संचित वारंवारता नव्हे. चुकून संचित वारंवारता घ्याल तर ती चुकणार आहे. तेव्हा त्याची वारंवारता जी आहे ती 30 ते 40 प्रश्नामध्ये पाहिल्यानंतर त्याची वारंवारता तुम्हाला 5 दिसते, ती 5 आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर CF मध्यांक वर्गाच्या अगोदरची संचित वारंवारता. तर मध्यांक वर्गाची संचित वारंवारता या ठिकाणी 10 आहे, त्याच्या अगोदरची संचित वारंवारता किती आहे, 5 आहे. तर CF ची किंमत आपण 5 या ठिकाणी घेतलेली आहे. आता त्या सूत्रामध्ये आपण किमती ठेवल्या
एलची किंमत 30, n/2ची किंमत 10 वजा CF5 छेद F5 गुणिले 10. 10 वजा 5 5 येते, 5/5 1 येते, 1 गुणिले 10 बरोबर 10, म्हणजेच 30 अधिक 10 बरोबर 40. हा दिलेल्या सामग्रीचा काय आहे, मध्यांक आहे. अशा पद्धतीनं हे 3 मार्काचं जे उदाहरण आहे, हे उदाहरण तुम्ही व्यवस्थित जर सूत्र आपण पाठ केलं, अर्थ समजावून घेतले आणि किमती त्या ठिकाणी ठेवल्या, तर याच्यावरचे मार्क तुम्ही सहज मिळवू शकता. आणि अशाच पद्धतीनं तुम्ही तयारी करा. तर अजून एक प्रश्न बघा, मध्यांक, बहुलक आणि मध्य यातील संबंध लिहा. 1 मार्कासाठी असा एक प्रश्न येऊ शकतो आणि तो आहे 3 मध्यांक बरोबर बहुलक अधिक 2 मध्य, किंवा त्याच्यामध्ये पक्षांतर करून अशाही पद्धतीने येऊ शकते, बहुलक वजा 3 मध्यांक वजा 2 मध्य, किंवा असंही येऊ शकते 2 मध्य बरोबर 3 मध्यांक वजा बहुलक. बहुपर्यायी प्रश्नांच्या ठिकाणी हे तिन्ही संबंध तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे, कारण बहुपर्यायामध्ये ह्याच्यातील एक बरोबर ठेवून बाकीचे उरलेले चूक ठेवू शकतात. तेव्हा 3 मध्यांक बरोबर बहुलक अधिक 2 मध्य एवढंच लक्षात न ठेवता पुढील 2 सुद्धा संबंध तुम्ही लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीनं आपण या प्रकरणावरती पूर्णपणे चर्चा केलेली आहे. आपण सहज याच्यावरचे 3 मार्क मिळवू शकता. धन्यवाद.